शकता इथे नजरे कसे आहेत. डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटा आज 100% येणार. तुम्हाला तुम्हाला ब्लॉग ते व्हिडिओ आहे ना ते आठवण म्हणून राहील. तर नमस्कार गाइस, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. तर अभी के ब्लॉग में आपका स्वागत आहे. आता चाललो डायरेक्ट गोकर्णाशी जाऊ आम्ही याना क्यू. तर बघा अजून पुढे जायचं आहे, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. दिवस तिसरा आहे पण ब्लॉग दुसरा आहे. ओके, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि इथं आम्ही हॉटेलला थांबलेलो. असं काय हॉटेल आहे बघू शकता. हॉटेल तर ठीकठाक आहे, काय टेन्शन. कर्नाटकाला एकच प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्या इकडचा खाना पिना भेटत नाही. आता इथून हॉटेलची चेकआउट केलेलं आहे. फायनली निघालो. थोडा लेट झालं पण ठीक आहे. आता लेट झाला. मी सांगतो शालेला अंघोल धुया नाही बोलते एवढं लवकर कुठं म्हणते. माझ्याकडून लेट नाही झालं. नाही मग अंघोल लवकर झाले असेल ना. तसं उठलेलो आम्ही 5:30ला, पण सगळ्यांनंतर परत झोप लागली. मग 8:30 वाजता उठलो. मग आता उरकताना वाजले 10, 11, 11:30, 12पर्यंत पोहोचू तिथे. आलो आता गोकर्णामध्ये. आता डायरेक्ट चेंज केलं तर मग भेटतो काय सीधा अण्णा. ओ माय गॉड, काही कसा वाटतं लुक? डेंजर ना. डन. दर्शनाशी आलो. आता इकडे जाऊ याना क्यू बघायला. याना क्यू बघायचं. यो बघ जादू जादू. अभी हम अन्ना बिन्ना होकर निकले याना क्यू देखने के लिए. तो याना क्यू देखेंगे हम, फिर जाएंगे कोकण, नहीं तो गोवा. याना क्यू मध्ये आपला स्वागत आहे. तो गाइस हम आए हैं, अभी हम पहुँचे अभी याना क्यू. तो अभी जाएंगे देखने के लिए. किधर से भी दिख रहे हैं हमको. ये देखो पास से कैसे दिखते हैं वो दिखाऊंगा आपको. और इधर सब बहुत बसे से जाते हैं. 15 किलोमीटर लंबा आना पड़ता है वो जंगल में से अंदर. खतरनाक जंगल है भाई, नाद नहीं भाई, खरं शपथ. आणि झाडा खतरनाक आहे एकदम, अशा मूवी टाईप एकदम उंच वाटतात रे. असं काय आहेत ना एंट्री. यो आहे इथे याना क्यूज. ओ हो, नाद करती क्या पब्लिक. याना क्यू तो आना पड़ता है ना भाई. चलो आगे जाते और आपको दिखाते हैं याना क्यूज. इधर की भाषा लैंग्वेज को समझ में नहीं आती रे, डेंजर दिखती है. देखो ना आप, देखो आपको समझ में आता है क्या कुछ. तो इंग्लिश भी नहीं है. आता या फोटो बघून एवढाच समजतो का प्लॅस्टिक टाकू नका भाई तुम्ही, प्राणीने असं खातात, याची काळजी घ्या. तर काही आता वरती आलो आम्ही. हात देतो या ना. उतरताना बरोबर होतो, चालताना चढलो तरी. हे बघा डेंजर आहे, डेंजरच आहे, डेंजर. कब आएगा भाई, कब से चल रहा हूँ ना दंगलो.
नॅचरलिटी खूपच आहे इकडे, पण दमलो हो आम्ही आता. आणि हो सारखा सांगतो उडव एक फोटो. काहीच पावसाचा मित्र पण आता चालून दमलं ना, मी पण दमलो. काल पण दमलो तिथं कोला बीचला, ढिगभर चाललो आणि ते होडी चालवली, फार हातबीत दुखताना आता परत चालायला लागला. तर थोडा त्रास होतोय, पण बघू अजून किती राहिलं आहे काहीच माहीत नाही. समोरच एंट्री गेल्यानंतर दोन किलोमीटर चालल्यानंतर हा महागणपतीचा मंदिर लागतो. नंतर जायचं सरळ, इथे चालू आहे फोटोशूट. सरळ जायचं ना पोचू. अभी दिखा है हमको याना की उसके ऊपर के डोंगर वाले पत्थर, ये देखो. असं वाटतं वरून तेल टाकले ना, विरघळले पत्थर. बघा असं राहिलंय. याना क्यू का इतिहास अभी थोड़ा पार जान के लेते हैं. तो गाइस, भस्मासुर की कहानी. पौराणिक कथाओं के अनुसार भस्मासुर नारद राक्षस को भगवान शिव से यह वरदान मिला था कि वह जिसे भी छुएगा वह भस्म हो जाएगा. भस्मासुर ने इस शक्ति का दुरुपयोग करते हुए शिव पर ही हमला करना चाहा. तब भगवान विष्णु ने मोहिनी का रूप धारण कर उसे मोहित किया और एक नृत्य में फंसाया. भस्मासुर का अंत. मोहिनी के नृत्य के नकल करते हुए भस्मासुर ने अनजाने में अपना हाथ अपने सिर पर रख लिया और उधर ही भस्म हो गया. माना जाता है कि भस्मासुर की राख से ही ये विशालकाली चूना पत्थर की चट्टान बनी, जो याना गुफाओं के रूप में अभी मौजूद है. याना गुफाओं का इतिहास पौराणिक कथा और भूवैज्ञानिक चमत्कारों से जुड़ा है, जहाँ भस्मासुर की कहानी के अनुसार भगवान शिव के वरदान से जलकर राख हुए राक्षस की भस्म से ये विशालकाली चूना पत्थर की चटाई बनी, जो डायनासोर युग से भी पुरानी है. सह्याद्री पर्वतमाला में स्थित एक महत्वपूर्ण तीर्थ और प्राकृतिक स्थल है, जहाँ चामुंडेश्वरी माता और स्वयंभू शिवलिंग के मंदिर है. एनर्जी घेता हो थोडी ना जरा जास्तच, कारण का सगळ्यांना गरज आहे एनर्जीची. तर गाईज, याना क्यू तुम्ही बघितला, तुम्हाला कसा वाटला याना क्यू नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही इथनं रवाना होतो आमच्या दिशेने. आता जाऊ आम्ही गोव्याला एक वस्ती करू आणि तिथून घरी उद्या. आई शप्पथ, कसला कॉल का आला आहे साऊथवाला, आम्हाला डायरेक्ट पॉच करायला का काय. दमलं. अभी चलो डायरेक्ट सीधा गोवा. हे लोकांनी पाठवलं. गाइस, ट्रैवल करके इंसान थक जाता है घूमने आने के बाद, तो हम भी थके हैं, बहुत थके हैं. तो आज गोवा पहुंचेंगे 2 घंटे में और उधर आराम करेंगे मस्त. भर कर गाड़ी भर के रखी है कपड़ों से. कपड़ों बहुत लाया था, आपने देखा ही होगा वो पहले वाले ब्लॉग में, कितना कपड़े लिए थे हमने, शॉपिंग की थी. डेंजर. ये देख गाड़ी का क्या हाल करके रखा है. तर गाईज, आलो आता गोव्याच्या फिश मार्केटला आम्ही. बघू शकता, माय गॉड, कसला मोठा फिश मार्केट आहे. कधी काय ते 1000 रुपये सब. कितने का? सब 1,500 एक माहित जात मध्ये 5.
The next morning. गाईस तर आता गोव्यातून निघालो. थोडा टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्ही लवकर निघालो घरी जायला. बाकी काय नाही, थोडा लवकर जाऊ, 1-2 दिवस लवकर जाऊ. तर नमस्कार गाईस, गोव्यामधून आता निघालो आम्ही आणि थांबलो थोडा NH66ला. आणि इथं फुल काजू घेतलं. शैलेशनी पण फुल शॉपिंग केली, मीनी पण फुल शॉपिंग केली इकडं. आणि घेतले खायला मस्त हेल्दी. आता परत जिमवर फोकस करायचे ना. आता 4-5 दिवस जिम स्किप झाली. डायरेक्ट बॉडी उतरली ना भाई, तर काय करणार आता बॉडी बनवू परत 2026 एंडपर्यंत. बोलत नाही बघा. आता आम्ही थोडाफार नाश्ता करतो आणि तो मध्ये फक्त मटण भेटला पाहिजे आम्हाला, आणि मटण बनवू आम्ही मस्त. रेसिपी दाखवतो मला मटणाची. काहीच तर एक सीन झाला आहे. गोव्यातून बाहेर निघलो आणि कपडे हे घातले आणि शैल्याचं ना त्याला माहितीच नाही. आई शपथ, शर्ट पण शैल्याचा आणि पॅन्ट पण शैल्याची. आणि त्या स्वागतला वाटलं का त्याच कपडे घातलेत त्याला. आता मी बोललो हे शैल्याचे कपडे आहेत. तुमचा ना जरा फ्री वाटतंय, जरा फ्रेश माइंड. ह्याला बाईनी काजू घेतलं आणि इथंच विसरला. बरं गेलो नाही कुठे लांब, पण ते काका चांगले आहेत म्हणून ते सांगितलं. चला काका. हा काका, आता हे बघा तुम्ही चांगले आहेत, चांगली माणसं भेटली. चला तर काका बोलले होते तुम्ही चालले आणि पिशवी विसरून गेलेत, अगोदर मला शिवा दिले असते असं बोलले. ठीक आहे बरं, काय आता हे बघ एवढं सामान विसरलेला. घे घालतो आता. राहू दे ना ते. काय वडापाव खाणे गेली. वडापावच्या व्हरायटी बघ किती आहेत. वडापाव प्लॅनिंग चेंज झाली. आता झाले आम्ही कोकणात डायरेक्ट. अभी मजा आएगा ना भिडो. घरी ना चाललो. कोकणचो रूपा भारी माझ्या कोकणचो बायको भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही बलवारा. श्री स्वामी समर्थ. गाईस रस्त्यात आम्हाला दिसला स्वामींचं मठ. लगेच घेतला गाडीचा U-टर्न आणि गेलो मठात. तिथे घेतलं स्वामींचं दर्शन. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. चला तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चालेल, चला, थँक्यू. सगळं रिलीज बघतात गाईज. तर खूप दमलेलो आज, एवढा काय ब्लॉग बनवला नाही. तर आता आल्यावर मी पोचलो रत्नागिरीला, ते तुम्हाला समजलं असेल. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जर चांगला वाटला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय, लव यू. आता मी झोपतो आणि उद्या सकाळी परत निघायचे घरी जायला.